नमस्कार, मी सौरभ बेन, संचालक ओम क्लासेस साकळी. आज 28 मे रोजी मी 27 मेला स्टेट बोर्डचं 10वीचा जो निकाल लागला आहे त्याचा सारांश देण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करीत आहे. त्यात ओम क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आणि ज्यामुळे मला खूप गर्व आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पालकांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ओम क्लासेसवर इतकं विश्वास दाखवले. डिटेलमध्ये सांगायला गेलो तर 1 नंबर भाविका भूषण वाणी हिचा आलेला आहे. भाविकाला 95% मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर एक मार्काचा फरक असून प्रत्येकाला काही पॉइंटने मार्क्स कमी होत गेलेले आहेत. कोमल रवींद्र चौधरी हिला 93.2%, मनोहर वासुदेव बडगुजर याला 93%, मानसी वासुदेव मोते या दिदीला 92.8%, पल्लवी धनराज कोळी 92.6%. असे क्रमशः यांनी 5 नंबर पहिले 5 हे ओम क्लासेसमध्ये आलेले आहेत. पर्सेंटेजमध्ये आपण जर बोलायला गेलो तर ओम क्लासेसच्या विद्यार्थ्यांना एकूण 90 ते 95 ह्या रेंजमध्ये राहणारे एकूण 9 विद्यार्थी आहेत आणि 80 ते 89 ह्या रेंजमध्ये 31 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 80च्या वर मार्क भेटलेले आहेत, म्हणजे 80% वर. गणितात तर ह्यावेळेस विद्यार्थ्यांनी कमालच केली आहे. 88 ते 98 ह्या रेंजमध्ये एकूण 37 विद्यार्थी आहेत आणि 88 ही रेंज घेण्याचं पण एक कारण आहे, कारण 90 ते 88 मध्येही भरपूर विद्यार्थी आहेत आणि 90 ते 98 मध्ये जर घेतलं तर एकूण 34 विद्यार्थी आहेत ज्यांना मॅथ्समध्ये 90 ते 98 आहेत. आणि त्यानंतर जर विचार केलाय तर 84 ते 74 9 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 74 ते 84 मध्ये मार्क्स आहेत. विज्ञानमध्ये कदाचित चेकिंग थोडी टफ होती, परंतु ओम क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी तरीही खूप छान असे यश संपादन केलं आहे. 85 ते 90च्या मध्ये एकूण 12 विद्यार्थी व विद्यार्थिनी आहेत. 84 ते 80 मध्ये 13 आणि 70च्या वर 79 पर्यंत 9 विद्यार्थी आहेत. 70 पेक्षा कमी असे गुण मिळालेले विद्यार्थी नाहीत. इंग्लिशमध्ये इंग्लिश म्हणजे माळीसर अशी एक कन्सेप्ट होत आहे, कारण 90 ते 94 मार्क मिळवणारे 9 विद्यार्थी आहेत. हो, भाषा खूप कठीण असतं, पण ते आपल्या विद्यार्थ्यांनी व माळी सरांनी त्याच्यात जास्त मार्क कसे मिळवू शकतात हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. 85 ते 89 मध्ये 10 विद्यार्थी आहेत आणि 84 ते 80 मध्ये 17 विद्यार्थी आहेत. आम्हाला साकळी गावकरांचं असंच प्रेम लाभत राहो अशी विनंती. धन्यवाद.